चंदगडमध्ये ठरलंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार हा विजनरी असावा, सुशिक्षित एज्युकेटेड असावा. मी आप्पी पाटलाला मतदान करणार. भाऊ लाडका नाही मग त्याला काय. हे चिकन मटन दारू एक वेळ देतील, आम्ही रोज खातोय. चंदगडची लोक रोज खातात आठवड्यातून. आता तर खोराटे साहेबांचंच वार आहे. दौलताने वाचवल्यान बाकी 2-3 पुढाऱ्यांनी घाटाने खड्ड्यात. योजनेचा फायदा मिळून काय करायचा आहे. इकडे दिले आणि इकडून घेतली. तो विकास त्यांनी 1600 कोटीचा कुठे केला हा म्हणजे शोधण्याचा प्रश्न. तर आपण आता सध्या मजरे कारवाईमध्ये आलेलो आहोत आणि आपण पाहतोय मोठ्या संख्येने युवक आहेत. तर ही युवकांना विचारणार आहे खरं तर चंदगडचा विकास झाला आहे का आणि झाला नाही तर कसा व्हायला हवा. दादा नमस्कार, तरुण भारत न्यूजमध्ये स्वागत आहे आपलं. नमस्कार. काय कसं चाललंय. काय हेच की विकासाच्या नावानं अजून विकास झालाच नाही आमच्या तालुक्याचा. आता कसं आहे आमच्या ते MIDC आहे, MIDCमध्ये अजून कंपन्या कुठल्या आल्या नाहीत, जशा म्हणाव्या तशा आल्या नाहीत. MNC कंपन्या यायला पाहिजेत, मल्टीनॅशनल, त्या पण आल्या नाहीत. त्या येऊ देत. म्हणजे जो कोण नेता आता कोण आमदारकीला बसणार आहे त्यांनी काहीतरी MIDCसाठी आणि या तरुण पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे. काय चाललंय काय नक्की चंदगडच्या ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने बघताय. युवक आहात तुम्ही, तुम्हाला कसा आमदार हवा आहे. आम्हाला आमदार असा पाहिजे की जो आपल्या युवांचं काम केलं पाहिजे, जेणेकरून आता आपण भरपूर बेरोजगार पोरं आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजेत. त्याच्यासाठी त्या आमदारांनी काहीतरी कामं केले पाहिजेत. चंदगडमध्ये दौलत साखर कारखाना कसं चाललाय. कारखाना आता चाललायच की व्यवस्थित. आता गेली 4-5 वर्ष तरी कारखाना आपला जोरदार चालला आहे आणि त्यात आता मुलांना नोकरीची संधी पण भरपूर मिळाली आणि त्यामुळे आपण आता तिकडे पण जायची तयारी आपली. पण तेच मानसिंग कुरटे या निवडणुकीत बसलेत, कारखाना जोरात चाललाय, त्यांच्याकडे कसं बघताय. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा चांगलाच आहे, कारण की आता युवांना नोकरी मिळण्याचं एकमेव हे धोरण ते म्हणजे मानसिंग कुराटे. त्यामुळे आपल्या सपोर्ट आता त्यांना भरपूर प्रमाणात आहेच. शिक्षणासाठी कोणकोणते प्रॉब्लेम येत आहेत या चंदगड तालुक्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बसेसचा प्रॉब्लेम आहे. आणि बस आता मला वाटतं तुम्ही व्हिडिओ तुमचा चालू होता आणि तेव्हाच बस थांबली. नाहीतर एक तर स्टॉप येतं आहे आणि एक तर पुढच्या साईडला तर थांबते, नंतर मागच्या साईडला तर थांबते. अशी बसचा भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आमची विनंती आहे की जास्तीत जास्त कॉलेज बस किंवा स्कूल बससाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मग त्यासाठीच आमदार कसा हवा आहे तुम्हाला. नाही, राजकारणाबद्दल नाहीच बोलू शकत. राजकारण कर्तबगार असावा. या योजना देण्यापेक्षा या महागाईवर नियंत्रण ठेवणारा, सर्व व्यवस्थित शेतकऱ्यांना वगैरे रेट देणारा असावा. सर्वांनी सामान्य पण जगू शकतात. नुसतं शासकीय कर्मचारीच तेवढा विचार न करता गरीब शेतकरी, मध्यम वर्ग यांचा पण विचार व्हावा. म्हणजे बदल हवाय तर यंदा. काय चाललंय निवडणुकीचं वारं. निवडणुकीचं वार आहे बरं आहे. कला येत आहे देवा टोक. आम्हाला काय त्यातलं पत्ता नाही, कारण आम्ही पंचरच काढत बसतो तो, बाहेर कुठे जाणंच नाही. अनुभवच नाही कसला. आणि कुठल्या नेत्यानं आम्हाला कुठलं काय मदत बी करणार म्हणजे कोणाशी आमचं वारं नाही. कुठेतरी देणं आपला हक्क काय बजावणे. विकास झालाय तर काय नाही. विकास झाल्यात की रस्ते झाल्यात, खरं आमच्या गरिबांची घरं पडवल्यात ती कुठे झाल्यात. रस्ते हे ते घेऊन आम्हाला काय चाटायचं आहे का. आमची 4 व्हीलर आहे नाहीच नव्हे. फक्त आम्हाला घरं पाहिजे होते. आम्हाला इतक्या वर्षात साहेब तुम्हाला सांगतो घर बघा झाला. घरकुलसुद्धा खाल्या आमदारां खासदारां नाही तर कोणीच दिलेलं नाही आम्हाला. विकास झाला असं वाटतोय चंदगडमध्ये. बरेच ज्या कंपन्या वगैरे आल्यात असं वाटतं तुम्हाला. कंपन्या नाहीत पण ह्या 2 वर्षाचा विचार जर केला तर बऱ्यापैकी म्हणजे निधी आलेला आहे आमच्या चंदगड तालुक्याला किंवा चंदगड आजारा गडिंग्लजला. आपल्या सर्वांचं स्वागत. मी सध्या आहे चंदगड बस स्थानक परिसरामध्ये आणि मी जाणून घेणार आहे चंदगडच्या नागरिकांमधून की चंदगडच्या नागरिकांच्या मनात सध्या कोण आहे. नमस्कार, तरुण भारत न्यूजमध्ये स्वागत आहे. काय सध्या निवडणुकीचं वार आहे, कशा पद्धतीने याकडे बघताय. म्हणजे सगळीकडे प्रचाराचं हे चालू आहे आता. लाडकी बहीण योजनेचा काय फायदा मिळाला. हो, बऱ्याच महिलांना त्याचा उपयोग झाला. काहींना म्हणजे आपल्या आरोग्यासाठी खर्च करता आले, काहींना त्यांच्या म्हणजे ज्या ठिकाणी त्या कमी पडत होत्या त्या ठिकाणी त्यांनी आपली स्वप्न पूर्ण करून घेतली. चंदगडचा काय विकास झालाय. चंदगडचा विकास आता असं कसं सांगता येईल मला. म्हणजे महिलांच्या बाबतीत जो निर्णय लाडक्या बहिणीचा झाला तो खूप छान पद्धतीने त्यांना केला असं मला वाटतं. वैयक्तिक बसेस वगैरे काय टाइम वगैरे येतात. बसेस जरा प्रॉब्लेम वाटतो, कारण कधी कधी बस असते कधी कधी नसते. 1-1 तास थांबलं तरी बस मिळत नाही. म्हणजे म्हणावा तेवढा प्रतिसाद बसचा. रस्ते वगैरे काय विकास झालेला आहे.
रस्ते नाही. आता सरळ इथून पुढे जर असं गेलात नरेवाडी दाटे हा रस्ता तुम्ही बघितलात तर खूपच खराब आहे. डुक्करवाडी तालुका चंदगड. काय चंदगडचा काय विकास झाला असं वाटतं? सध्या दिसत नाही. दिसत नाही का दिसत नाही? पूर्वी एकच वाक्य सांगतो, चंदगड तालुक्याचा हा कायापालट मान्य भरमोहन पटनाने केला. अनेक पाटबंधारे, अनेक पाण्याचा उपयोग, इरिक्शन डिपार्टमेंट वगैरे सगळे सिनियर 3 कॉलेजला मंजुरी दिली. म्हणजे आणि विशेष म्हणजे तळागाळात जाऊन माणुसकीनं सुखदुःखात सामील होणं तेवढा नेता, त्याच्यानंतर दुसरा नेता झाला नाही. नमस्कार, तरुण भारत न्यूजमध्ये स्वागत आहे. बस काय करताय तुम्ही? मी आज शेतकरीच आहे. शेतकरी आहे. शेतीला काय पीक बियाण्याला काय हमीभाव वगैरे आहे? सध्या तरी परिस्थिती बिकट आहे शेतकऱ्यांची. चंदगड तालुक्यामध्ये ऊस म्हणा, नाचणी, रताळी, काजू पीक. आता यावर्षी महायुती सरकारनं काजू बोर्डाचं इथं विभागीय कार्यालय चालू केले. खत काय कमी झाले का वाढले? अहो, खत भरपूर वाढलेलं आहे. सबसिडी जी होती ती ऑटोमॅटिकली कमीच केलेली आहे केंद्र सरकारनं. त्यामुळे जे 7-8 वर्षापाठीमागे 800 रुपये दर होते 50 किलोचे. ऊस वगैरे कुठं जातोय तुमचा? आमचा 4 कारखाने आहे तिथं. आपल्या इथं दौलतला जातो आहे, एमरसला जातो आहे. दौलतची कशी परिस्थिती आहे एकंदरच? दौलतची आत्ता या 2 वर्षामध्ये बरी आहे परिस्थिती, कारण दौलतचं क्षेत्र जे आहे ते चांगलंच आहे. त्यांचे चेअरमन बसलेत निवडणुकीत, काय सांगाल? हां, त्यांना बघू आता. त्यांनी आता कुठं तालुक्यामध्ये राजकारणात, कारण कुठलाही प्रोजेक्ट चालवायचा म्हटला तर त्याला सहकारासोबत राजकारणाची पण जोड लागतेच. त्यांचा उपक्रम चांगलाच म्हणावा. एकंदरच आमदार कसा हवा आहे? डेव्हलपमेंट हवा आहे काय? हां, डेव्हलपमेंट हवे, पण शाश्वत विकास हवा आहे आम्हाला. MIDC वाढली पण तिथं रोजगार वाढले पाहिजेत. फक्त पोल्युटेड म्हणजे पोल्युशन करणारे कारखाने वाढ नको. जसं आम्ही EVH हद्दपार केला त्या प्रकारचे आम्हाला प्रोजेक्ट नको आहे. 10 वर्षात चंदगडचा विकास झाला असं वाटतं तुम्हाला? 10 दिवसात जी ग्रोथ पाहिजे जी तितक्या वेगानं तितकी नाही झालेली आहे. वारं कोणाचं आहे? वारं आता हे आलं ह्याच्यासाठी जलावत नाही. कुणाचे ते? खोराटे. खोराटे? का खोराटेच का? का म्हणजे असं कसं काम द्यायची? आता आमचा कारखाना जवळ आहे, ऊस आहेत आमची. किती टन जातोय ऊस? माझा 50 टन आहे. कोराड्यांची हवा हाय आमच्या एरियामध्ये. कारखान्या भोसरीचीच गाव हो आमची. गावचा रस्ता काय झालाय काय? कसं झालाय की झालाय? झालाय. पण तालुक्याचा विकास झालाय का? आणि तालुक्याचा विकास का नाही झालाय या पाठी म्हणजे प्रमुख कारणे? प्रमुख कारणे म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये कसं आहे, चंदगड तालुक्यामध्ये गटातटाचं राजकारण आहे. जे म्हणजे पक्षनिष्ठ नसता व्यक्तिनिष्ठ राजकारण या तालुक्यामध्ये पाहिलेलं आहे. काही जी लोकं आहेत ती प्रत्येक गटाशी बांधील आहेत. नोकऱ्याच्या माध्यमातून, सोसायटीच्या माध्यमातून किंवा कॉलेज असेल, शाळा असेल यांच्या माध्यमातून ती बांधील आहेत. त्यामुळे ते प्रखरशानं आपल्या नेत्याच्या विरोधात कोण भाष्य करू पाहत नाही. त्यामुळे आपल्या तालुक्याचा विकास हा खुटलेलाच आहे. ते सध्या इलेक्शनमध्ये उभारलेत, त्यांच्याकडे कसं बघताय? त्यांनी खरोखर दौलत कारखाना चालू करून आमच्या या शेतकऱ्यावर खरोखर उपकार केले आहेत. कारण की बाकीचे जे कारखाने होते त्या कारखान्यामुळे हा दौलत बंद पडल्यामुळे आमच्या शेतकऱ्यावरती अक्षरशः ऊस कोण नेतं आहे अशी वेळ आलेली होती. केवढे पण पैसे घ्या मात्र आमचा ऊस नाही अशी हे होती. मात्र त्यांनी दौलत कारखाना चालू केल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांची थोडीशी सोय झालेली आहे. सध्या आमच्याशी बोलण्यासाठी काही शिक्षक वर्ग आहे, पण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. काय म्हणताय, या चंदगडच्या थंडगार वातावरणात तितकंच गरम अशी निवडणूक झालेली आहे, कशा पद्धतीने इकडे बघताय? निवडणुकीचं वातावरणमध्ये आता भरपूर आहे, म्हणजे एकदम वेगवेगळ्या पक्षांचं. आता आम्ही आमच्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे मताप्रमाणे मतदान करणार. होय. काय विकास झाला आहे असं वाटतं? काय नाही तसं काय, म्हणजे शेतकरी वगैरे, शेतकरी म्हणा किंवा महागाई, बेकारीचा प्रश्न आहे, त्यांच्याकडे काय तसं झालेलं नाही आहे 5 वर्षामध्ये. तुमची शेती वगैरे काय आहे? शेती आहे की, शेतकरीच आहे मी. ऊस कुठे जातो? ऊस इथं अथर्वला जातो, दौलत. चंदगडकरांना डेव्हलप पाहिजे, त्याकडे कसं बघता? डेव्हलप व्हायला पाहिजे. नोकऱ्या तरी देणं गरजेचंच आहे. लोकल लोकांना सोर्स आहे तो नोकरीचा, पण त्याचा राजकारणाशी संबंध जोडता कामा नये. 1600 कोटीचा निधी आणला असं म्हणतात चंदगडमध्ये, तिथे काय काही ठिकाणी झाले की प्रत्येक गावात रस्त्याची वगैरे कामं झालीत, गटारीची. तुमचं म्हणणं की 1600 कोटी आलेत? तर तुमचं काय निवांत बसलंय, काय चाललंय सध्या? निवडणुकीचं वारं कसं चाललंय? निवडणुकीचं काय आराम आमचं शेती. काय पिकतं शेतात? शेतात भात, नाचणा, ऊस, रताळं. खतांचे दर काय कमी आहेत का वाढल्यात? वाढल्या ठीक दर वाढून ठेवल्याने इतकी आता पुढाऱ्यांनी. तुमचं काय चाललंय सध्या? आमचा आराम बघा, मळणी काढणे, कुणाच्या लंजाटा जायचं नाही, आराम करायचं.
कुठल्या पार्टीत जायचं नाही, सरकारनं सगळं बुडवून टाकलंय. तेलाचा डबा महाग, सगळी महागाई वाढली. तांदूळ महाग, सगळी महागाई वाढून टाकल्याने बहिणीने तेवढे पैसे द्यायले. भावांना सोडले तर भावांना सोडलंय वाऱ्यावरती, सगळं महागाई झाले. कुठं कसं जगणार? काय कुणाचं वातावरण आहे सध्या? काय कुणाचंच वातावरण नाही, कुणाचं काय नाही. दौलत कसा चाललाय? दौलत आता चांगला चाललाय. दौलताने वाचविल्या, बाकी 2-3 फुडाऱ्यांनी घातल्या आणि खड्ड्यात. काय चाललंय? निवांत बसलाय? काय म्हणताय? काय निवांत आहे बघा. कसं आहे निवडणुकीचं वातावरण? एकंदर तालुक्याचं काय वातावरण आहे? वातावरण आता कसं तसं सांगता येत नाही. काय डोकं आहे आता. 7-8 जण, आता 4-5 जण बसलेत. त्याच्यात आता जड कोणाचं सांगता येत नाही. आणि कोण येईल आता त्याच्यावरती आता हे होईल. तालुक्याचा काय विकास झालाय? विकास कोणीच केलेला नाहीच तसा बघितलं तर. नाही आहे आता. कारखानासुद्धा आता दौलतसुद्धा हा बंद पडलेला, तर ह्याने येऊन चालू केला आहे. त्याच्यामुळे आता ते जरा कोण चालू केला? कोराटे. कोराटेने त्यानं चालू केलं. त्यामुळे आता जरा शेतकऱ्यांना जरा त्याचं हे आशा फुटले. म्हणजे का त्यांचं ऊस कुठे जाणार, सगळं बंदच म्हटल्यानंतर. दुसरीकडे कुठे द्यायचं ते बी लवकर पैसे मिळत नव्हते, हे नव्हते. आता हे केल्यानंतर आता कारखाना काय ते लॉसमध्ये होता, तो कारखानासुद्धा आता त्यानं जवळजवळ फिटवला आहे. होय. तुम्ही काय सांगाल? शेतात काय सध्या? शेतात आता ऊस जेवढा ऊस आहे. किती जातोय? काय 40 हेक्टर जातो. कुठं जातोय? इथे दौलतला जातोय. दौलत हाय व्यवस्थित? हाय. काय मग एकंदर वातावरण काय तालुक्यात तुमच्या? आमच्या वातावरण काय आम्हाला काय तेवढं माहिती नाही. तुम्ही काय म्हणत होता? काय सांगाल? काय विकास झालाय काय गेल्या 10-15 वर्षात? विकास कसला काही केला नाही. ऊस आपली राबण खाताला आणि ग बसतालं शेती करायची आपली. बाकी विकास कसला करला? रस्ते वगैरे काय? रस्ते विकले का नाही हो. तो रस्ता केल्यानंतर अर्धावट केला नाही. सगळ्या ठिकाणी चर्चा सुरू आहे की 1600 कोटीचा विकास झालाय म्हणून चंदगड. कुठला विकास कोण केला आहे? अर्धा रस्ता केला ना, अर्धा बंद केला नाही. खाणाऱ्यांनी पैसे खाले. खाणाऱ्यांनी पैसे खालेच. काय सगळं अर्धवट विकास तालुक्याचा झाला नाही आमचा. आवडा तालुका सुद्धा अहो, आजरा बघा, गडंगले बघा, किती ते सुधारले. आणि आमचा चंदगड तालुका एकदम मागासमध्ये आहे. याचं कारण काय? का मागास काय? आमचे पुढारीच की कारण. आणि कोण दुसरं कोण नाही याचं कारण. आमचे इथले स्थानिक पुढारी सगळे लोक. हे आमदार एकदा निवडून गेले की दरवाजा खालून दुसरा गोरगरीब मेला याला चौकशी करत नाही गावात. कोणतरी 1-2 माणसं भेटली की त्याच्याशी बोलणार आणि तो जाणार. निवडून आला आमदार 5 वर्ष झाली, इथं फिरकून बघून जायचे नाही. खरं तर आपण ही आता बोलकी प्रतिक्रिया ऐकली. खरं तर सातत्याने सकाळपासून आम्ही ही चंदगड तालुक्याचा पूर्ण दौरा केला. त्या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने सर्व नागरिकांची हीच मागणी होती की चंदगडचा हा विकास झाला पाहिजे. आणि तो विकास फक्त विकास असा नाही तर शिक्षणापासून हॉस्पिटलपर्यंत रस्ते हे झाले पाहिजेत. खरं तर पण डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि हे डेव्हलपमेंट होत नाही. त्यासाठी ही सगळ्या शेतकऱ्यांची चीड आहे. तुर्तास इथेच थांबतोय. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुणाकडे कल जाणार आहे आणि कोण जिंकणार आहे, कोण बाजी मारणार आहे हे पाहावं लागणार आहे. पण तुर्तास इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, चंदगड.